जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आज राधानगरीच्या मतदारसंघामध्ये अभिजित शेट्टींना आम्ही पाठिंबा देतोय आज. कारण असं की सुशिक्षित नेता जर आपच्या दृष्टिकोनातून बघितलं तर राधानगरी तालुक्यामध्ये अभिजित शेट्टीच आहेत. ते साहेबांना आपण सपोर्ट करतोय यासाठी की भौगोलिकदृष्ट्या मागास असलेला हा तालुका भविष्यामध्ये उद्योगधंदे आणि शिक्षण आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून कोल्हापूरमध्ये एक नंबरला कशा पद्धतीने जाईल यासाठी आम्ही त्यांना सपोर्ट करतोय. आपल्यासमोर पर्याय भरपूर होते, पण काँग्रेसलाच का पाठिंबा? काँग्रेस हा चळवळीतून वर आलेला नेता आहे. स्वातंत्र्य लढ्यामध्ये निश्चितपणाने त्यांचं मोठं योगदान आहे. त्यासाठी आप पण चळवळीतून आलेला नेता आहे. विचारसरणी जर बघायला गेलं तर सेमच आहे. त्यामुळं आमचा दृष्टिकोन हा काँग्रेसचा राहील. आता संपूर्ण तुम्ही राधानगरी तालुक्यामध्ये काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा देणार आहे की फक्त राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्येच फक्त पाठिंबा? नाही, राधानगरी मतदारसंघामध्ये आम्ही साहेबांना पाठिंबा दिला आहे. त्यानंतर जिथं सोयीस्कर पडेल त्या पद्धतीनं आम्ही पाठिंबा देऊ. आज मी मगाशी म्हणलं त्याप्रमाणे राधन तालुक्यामध्ये एक अतिशय काँग्रेसच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगले आघाडी या निमित्ताने निर्माण झालेली आपल्याला जिल्हा परिषद दृष्टीने आपण बघतोय, झालेले आपण पाहत आहे. आणि काल आघाडी तयार झाली. आज उमेदवारांच्या आज AB फॉर्म दिले गेले आणि लगोलग आज आमचे आम आदमी पार्टीचे राधन तालुक्यातले सर्व पदाधिकारी आणि आमचे पिरळ सावर्धनचे सर्व ग्रामस्थ यांनी आज आम्हाला पाठिंबा व्यक्त केला आहे. निश्चितपणानं ह्या मतदारसंघामध्ये एक चांगलं काम करण्याच्या दृष्टीनं या सर्व मंडळींनी दिलेल्या पाठिंब्यामुळे आमची निश्चितपणाने या मतदारसंघामध्ये ताकद वाढली आहे असं मला वाटते. 10 हत्तीचं बळ आल्यासारखं वाटतं. निश्चितपणानं 10 हत्तीचं बळ आलेलं आहे. कारण आपचा दृष्टिकोन हा सुशिक्षित आणि चांगल्या उमेदवारांना पुढे आणण्याचा आहे आणि त्यांच्या दृष्टीनं जे काम करायचं आहे आणि काँग्रेसची जी ध्येय धोरणं आहे ती अशाच पद्धतीने काम करायची आणि आमची जी काम करायची पद्धत आहे जी आज यापूर्वी जसं आम्ही जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना डिजिटल शाळांचं जे असेल किंवा आरोग्याच्या बाबतीतले जे प्रश्न ज्या पद्धतीने आम्ही हाताळले असतील आणि दिल्लीमध्ये आपच्या सरकारनं जे शाळांच्या बाबतीत केलेलं काम हे अशाच पद्धतीचं काम असल्यामुळं एक समान विचारधारेवर चालणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही एकत्र येऊन पुढं निवडणुकीला सामोरं जायचं ठरवलंय. काल तुम्हाला आम्ही आमच्या माध्यमातून विचारलं होतं काही घटक पक्ष तुमच्या बरोबर येतील काय, आज आलेला आहे, उद्याच्याला काही वेगळे चित्र दिसेल? निश्चितच आज बघायला गेलं तर राज्यामध्ये जे काँग्रेसच्या वतीनं जे काम केलं जाते त्यामध्ये त्यांना सहकार्य करणारे बरेचसे RPIचे घटक असतील किंवा इतर पक्ष जे असतील हे निश्चितपणानं आमच्या समवेत येणार आहेत आणि त्यामुळे ह्यामध्ये अजून दिवसेंदिवस ताकद आमची वाढत जाईल असं आम्हाला वाटते.